पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा करणार आहेत। दिल्लीच्या प्रगती मैदानातील भारत मंडपमध्ये परीक्षा पे चर्चा होईल। परीक्षा काळात तणावावर मात करण्यासाठी मोदी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील। दरम्यान चर्चेसाठी 2 कोटीहून अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांची आज ईडी चौकशी होणार आहे। 500 कोटींच्या जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ही चौकशी आहे। रवींद्र वायकर या प्रकरणात मुंबईतल्या ईडी कार्यालयात सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहू शकतात। गेल्या 4 दिवसांपासून राज्याच्या विविध भागांमध्ये थंडी ओसरते। रविवारी राज्यात सर्वत्र किमान तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसनं वाढ झाली आहे। दरम्यान हिमालयीन भागात पुन्हा थंड हवेचा प्रवाह सक्रिय होतोय, त्यामुळे राज्यात बुधवारपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पुण्यात आता थंडी कमी जाणवत असली तरी या आठवड्याच्या शेवटी थंडीचा कडाका पुन्हा वाढणार आहे। पुणे जिल्ह्यात 8 फेब्रुवारीपर्यंत गारठा राहणार आहे असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलाय। शनिवारपर्यंत थंडीचा पारा 10 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता आहे। खरीप हंगामातील तूर राज्यातल्या विविध बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी दाखल झाली आहे। विक्री हंगामाच्या सुरुवातीलाच तूर डाळ 10,000 प्रति क्विंटलवर गेली आहे। दर टिकून राहण्याचा आणि चांगल्या तुरीचे दर 11,000 रुपयांवर जाण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। पुण्यात मांजरी कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं। 2 दिवसात खोतीदार व्यापाऱ्यांना बाजारात येण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली। यावर तात्काळ निर्णय न घेतल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला। कर्जतची धोत्रेवाडी ही आदिवासी वस्ती पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे। वर्षभरापूर्वीच 82 लाखांचा खर्च करून जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्ण झालं, मात्र वर्षभरात नळाला केवळ 2 वेळा पाणी आल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं। या योजनेच्या कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणीही ग्रामस्थांनी केली। पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग प्रवाशांना धोकादायक ठरतोय। महामार्गावर काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे, यामधून लोखंडी सळ्या बाहेर आल्यात। या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था तसंच बॅरिकेड्स ठेवले नसल्यानं अपघातांना निमंत्रण मिळतंय। प्रशासनानं तात्काळ यावर उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली।